स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर किया हुआ है उसमें सुबह हमने 2 आरोपी को अरेस्ट किया था। अभी वहाँ पर अखिलेश शुक्ला करके जो इसके ऊपर मेन सभी का एलिगेशन है उनको भी अभी अरेस्ट किया हुआ है। उनकी अभी अरेस्ट की प्रोसेस शुरू हुई है, उसके बाद उनको न्यायालय में हाजिर किया जाएगा। उसके बाद में हमारी डिफेंस शुरू है। जो यहाँ पर विक्टिम है जिनका भी सप्लीमेंट स्टेटमेंट हमारा चालू है और जो स्टेटमेंट में से और उनका मेडिकल सर्टिफिकेट आने से उसमें से जो कुछ सेक्शन अप्लाई होते हैं हम वो सेक्शन भी वहाँ पर लगा रहे हैं। जो कुछ इन्वेस्टिगेशन में आएगा उसके ऊपर हमारी जांच शुरू है। आरोपी को कहाँ से गिरफ्तार किया और जो आरोपी जो है वो टिटवाला शहाड़ परिसर एरिया में होने का हमारी टीम को इन्फॉर्मेशन मिली थी। टिटवाला और शहाड़ एरिया में हम उस आरोपी को हमने गिरफ्तार किया। पकडले काय माहिती? सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची सध्या अटकेची प्रोसेस सुरू आहे आणि त्यानंतर पुढील जे काही कायदेशीर कारवाई त्यामध्ये चालू आहे। सर, याला कुठून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि याने एक खुलासा केला आहे की जे वाद आहे ते एका शिवरेक वरून वाद सुरू झाला होता असा याचा खुलासा आहे। नक्की काय? सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासाभरापूर्वी जारी केलेला आहे। त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत। सदर आरोपी हा याच्यामध्ये टिटवाळा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे। सर, त्यांची पत्नी असेल आणि बाकीचे आरोपी असेल यांना कधी अटक होणार आहे? त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे। त्याच्यामध्ये पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकर अटक करत आहोत। या गुन्ह्यामध्ये किती आरोपीला आपण अटक केली? आतापर्यंत याच्यामध्ये टोटल FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे 8 ते 10 जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी आतापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे। मुख्य आरोपीला न्यायालयात कधी येणार आहे काय? त्या संदर्भातली अटकेची प्रोसेस सुरू आहे। सध्या त्याला ताब्यात घेतलेलं आहे। अटकेची प्रोसेस सुरू आहे। अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयात संदर्भात काय घेतला आहे? त्या संदर्भाने जे जखमी अभिजित देशमुख आहे त्या संदर्भात त्याचं पुरवणी स्टेटमेंट आमचे अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत। ज्या पद्धतीने 48 तास लागले परंतु आता तुम्ही मेहनत केली, पुढे बहुत मेहनत केली, 20 महिन्यात 48 तासापर्यंत काय झालं? या प्रकारे कोणताही जे असे आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या। टोटल 4 टीम यामध्ये MFC पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे खडकपाडा असे तिन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यामध्ये वर्कआउट करत होते। त्या ठिकाणचे आपल्याला सकाळी 2 आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आहे। आरोपीने स्वतःहून सरेंडर केलं का? आपल्या टीमने त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जर जारी केलेला जरी असला तरी त्यामध्ये आपल्या टीम टिटवाळा आणि शहाड या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या जो काल गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये काल आपण 3 आरोपितांना अटक केली होती। या गुन्ह्यामध्ये आज रात्री परत 3 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयात त्यांची पेशी करण्यात येणार आहे। हो, बरोबर आहे। गीता शुक्ला यांनाही आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे। त्याबरोबर कोण आरोपी आहेत? त्याबरोबर एक पार्थ जाधव आहे, विवेक जाधव आहे, असे एकूण या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।